छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जवळपास 4,17,000 शेतकऱ्यांनी 2022 मध्ये खरीप सीझनचा पीक विमा भरला होता आणि तो पीक विमा भरल्यामुळे नुकसान ज्या वेळेला झालं शेतकऱ्यांच्या शेतीचं त्यावेळेला विमा मिळणं क्रमप्राप्त होतं. मात्र विमा कंपनीने विमा दिलेला नव्हता आणि त्या अनुषंगाने 27 सप्टेंबर 2023 ला मी स्वतः एक ठिय्या आंदोलन कृषी कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या दिलं होतं आणि अडॅमेंट होऊन हे पैसे मिळाले पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्या भूमिकेच्या अनुषंगाने जिल्हा कृषी अधीक्षकांनी सांगितलं की या विम्याच्या संदर्भामध्ये अंतिम नुकसान किती झालेलं आहे याचं टॅली लागलेलं नसल्यामुळे आम्ही पैसे दिलेले नाहीयेत आणि तदनुषंगाने तिथे भरपूर युक्तिवाद झाला. शेवटी टॅली लागली आणि जिल्ह्यामध्ये जवळपास 272 कोटी रुपये टेंटेटिव्ह पैसे देणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा निर्णय झाला. तशा पद्धतीने जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने एक व्हिडिओ ही स्वतः जिल्हा कृषी अधीक्षकांनी काढला आणि तदनंतर ते पैसे रिलीज केले असं त्यांचं म्हणणं होतं पण खात्यावरती दिसत नव्हते आणि म्हणून पुन्हा एकदा त्या संदर्भामध्ये आंदोलन आम्ही पुकारलं. सातत्याने आम्ही आंदोलन पुकारत गेलो आणि शेवटी रिझल्ट असा आला की काल आम्हाला हे पैसे कोणत्या बँक खात्यामध्ये गेलेले आहेत त्या बँक खात्यांचा नंबर आणि ब्रांचचं नाव देखील आम्ही मिळवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि म्हणून जिल्ह्यामध्ये या 4,17,000 शेतकऱ्यांना विमा मिळाल्याच्या संदर्भामध्ये आता आम्हाला विमा कंपनीकडून खुलासा झालेला आहे. ही यादी इथे एक प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला प्रदर्शित करीत आहे आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 2022च्या विम्याच्या अनुषंगाने 256 कोटी रुपये हे वाटप झालेले असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे हे जे आमचं आंदोलन होतं हे आंदोलन यशस्वी झालंय. सर्वसामान्य शेतकऱ्यांना फार काही कुठल्या राजकारणाशी पडलेलं नाही, त्यांना त्यांच्या उपजीविकेशी पडलेलं आहे आणि त्यांची उपजीविका ही या माध्यमातून सोयीला लागणार आहे. एकेका शेतकऱ्याला किमान 5 ते 7 हजार रुपये पैसे आलेले आहेत. एका कुटुंबामध्ये किमान 50 ते 60 हजार रुपये, काही कुटुंबांना 1 लाख रुपये हे याच्यातनं आल्याचं आपल्याला सिद्ध होतं आणि म्हणून ही एक खूप महत्वाकांक्षी आणि मोठी योजना ही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पदरात पाडण्यामध्ये आम्हाला यश मिळालंय आणि म्हणून ही पत्रकार परिषद घेऊन आपणाला ही गोष्ट अवगत करतोय की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या इतर कुठल्याही राजकीय पक्षांनी, इतर कुठल्याही राजकीय नेत्यांनी, इतर कुठल्याही कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये कुठलीही भूमिका घेतलेली नाही. अगदी कृषी मंत्र्यांच्या पासून तर पालकमंत्र्यांपर्यंत, आमदार खासदारांपासून तर नगरसेवकांपर्यंत तर राजकीय पक्षाच्या नेत्यांपर्यंत एकानेही ब्र शब्द सुद्धा या विम्यासंदर्भात काढला नाही. जो आम्ही काढला आणि नुसताच काढला नाही तर तो यशस्वी करून पुराव्या सकट तुमच्या समोर आम्ही मांडतोय आणि जिल्ह्यातल्या तमाम शेतकऱ्यांचं मी मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो आणि त्यांचा या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. दादा, पण काही शेतकऱ्यांना अजून पीक विम्याचे भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांना माहिती नव्हतं की आपल्या कोणत्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत म्हणून अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत होत्या. याच्यामध्ये एक शेतकरी आहे जे उंडणगाव तालुका सिल्लोड, पण त्यांच्या हर्सुलच्या बँक खात्यामध्ये पैसे आले. अर्थातच त्यांना कधी वाटलं नसेल की हर्सुलला आपले पैसे कसे झाले, पण आधार लिंक खातं जिथे जिथे आले तिथे ते पैसे गेले असल्यामुळे ही माहितीच त्यांना मिळाली नाही आणि बँक स्वतः फोन करून सांगत नाही की तुम्हाला इथे इथे पैसे आले. त्यामुळे ही यादी आता आम्ही प्रकाशित करतोय आणि आम्ही त्यांना सांगतोय की बाबा तुमचं जरी तुमच्या गावातल्या बँकेत आलं नसेल, परिसरातल्या बँकेत आलं नसेल तरी तुमचं जिथं खातं दुसरीकडे आहे तिकडे तुम्हाला पैसे आलेले आहेत. या हर्सुलच्या शेतकऱ्याला आम्ही आता सांगतोय की बाबा तुझं उंडणगावला नसून उंडणगावच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो उंडणगावला तुझे पैसे आले, हर्सुलला तुझे पैसे आले. आणि अशा पद्धतीने ज्यांना पैसे आलेले आहेत त्यांना कोणत्या ब्रांच मध्ये पैसे आले ही ब्रांचची यादी आम्ही त्यांना त्यामुळे सबंध शेतकऱ्यांना पैसे याच्यामध्ये आल्याचं निष्पन्न होतं. किसान पीएम योजनेचे ती पण बऱ्याच दिवसांवर कळलेली आहे. किसान पीएम योजनेच्या संदर्भामध्ये जे शासनाकडून पैसे यायला पाहिजे ते कुठपर्यंत आले कुठपर्यंत नाही हा विषय अभ्यासाचा विषय आहे. आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडलाय
हा विषय एक परिपूर्ण संपून गेलेला विषय आहे, जो विषय अभ्यासातून परिपाक होऊन इम्प्लिमेंटेशन लेवलवरती येऊन पैसे पोच झाल्याचा विषय आहे. म्हणून मला असं वाटतं की पीएम किसान योजनेच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळात अभ्यास करून त्याच्यामध्येही परिणामकारक काहीतरी आम्ही करू अशी मला शाश्वती वाटते. जास्त उल्लेख नाही करणार. मात्र आधार बेस्ड पेमेंट असं नवीन शासनाचा कायदा आहे. ही जी यादी मी तुम्हाला सांगतोय ही त्यामुळेच तुम्हाला मी सांगतोय की या यादीमध्ये आपल्याला स्पेसिफिक बँक अकाउंट आणि ब्रांच जी आहे, ज्या ब्रांचमध्ये हे पैसे गेले त्या ब्रांचचं नाव ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे असं झालं तसं झालं हे झालं ते झालं हे म्हणायला ह्याच्यामध्ये स्कोपच नाहीये. कारण मुळातच ब्रांच उदाहरणार्थ क्रांती चौक एसबीआय, तर क्रांती चौकातल्या एसबीआयच्या ब्रांचमध्ये तुझे पैसे आलेत असं नमूद केलेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळे आता त्याच्यामध्ये कुठेही या पद्धतीचं लॅक्युना किंवा काही शंका येण्याच्या संदर्भामध्ये काही वावच नाहीये. कारण यादीमध्ये शेतकऱ्याचं नाव, अमाऊंट आणि त्याचबरोबर बँकेचं नाव आणि ब्रांचचं नाव ही उपलब्ध नाहीये. खरं सांगायचं म्हटलं तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे ही यादी तुम्हाला मिळणार नाही. ही आयुक्तालयातून आलेली यादी आहे आणि त्यामुळे आता आम्ही ही यादी कृषी आयुक्त जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना आम्ही आता देणार आहोत आणि आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की तुम्ही गावागावातल्या कृषी सहाय्यकांना ही यादी गावच्या चावडीवरती प्रकाशित करायला हवा, जेणेकरून गावातल्या शेतकऱ्यांना कळेल की आपले पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये कोणत्या ब्रांचमध्ये आले. पैसे आलेच नाहीत ही जी बोंब उठली होती ही आता बोंब उठवण्याची गरजच राहिली नाही. का? कारण की बँकचं ब्रांच, अमाऊंट आणि बँक कोणत्या शेतकऱ्याची याचं विवरणपत्र ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आपल्याला आता मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त आता ही माहिती घ्यायची आहे की कोणाकडून आपल्याला पैसे कोणत्या ब्रांचमधून घ्यायचे. मी काही नंबरही इथे रिलीज केलेले आहेत. गंगापूरमध्ये किशोर परभणे 25/11/863, अविनाश डगळे 9049708877, सागर शेजवळ 8202243706, खुलताबाद मध्ये किरण निकम 9665785545, राजू चव्हाण 9075416000, वैजापूर मध्ये गोरख कडलक 9075531705, बाबुल 7028276098, कन्नड मध्ये गजानन गवळी 9764361535, अंकुश निकम 9823286126, असे नंबर आम्ही हेल्पलाईन नंबर म्हणून आता रिलीज केलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना हे माहित नसेल की पैसे कुठे आलेत, यांना जर फोन केला ज्या त्या तालुक्यामध्ये तर ते त्यांना सांगू शकतील आणि त्या ब्रांचमध्ये जाऊन ते त्यांचे पैसे काढू शकतात.